मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बेताल वक्तव्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सखल मराठा समाजातील संतप्त तरुणाने घातला हॉटेलला घेराव। अरे यूपी मैयाला बाहेर हाकलायला कोण? अरे मराठी भाषेवर जागा विधानसभा गाजवायला कोण? तरी मराठ्यांची ही हालत बघा। मराठ्यांनो, राज साहेबांनी मराठ्यांची काय हालत केली। खाली या, खाली या, खाली या। साहेब म्हणू का? फक्त 50% उरी नाही। माती कोण बनवत आहे? आम्ही कोणी प्रश्न विचारणार नाही, काय नाही। आपण आमचा समाज काय एवढं एज्युकेटेड इंजिनियर MBA सुशिक्षित लवकर नाही त्या, म्हणून आम्ही लढायला सांगितलं। ऐकून घ्या मराठ्यांनो, बघा रे साहेबांनी मराठ्यांची काय अवस्था केली। साहेब खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली या। अरे या सर्व पक्षीय नेत्यांचं करायचं काय? त्यांचा घोषणाचाही कसला संपर्क नाही, पण हे असं हे चालतच असतं। लक्षात ठेवा तुम्हाला की असे सातत्यानं आरोप मनोज दादाला असं तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप। आज ही भूमिका बघतोय, परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा 50%च्या आतनं जे आरक्षण असेल, दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल, अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही। प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जाब विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे। आत्ताच आंदोलन स्थगित केलंय का? म्हणजे सुरू होतं आता आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहे। जर परवा दिवशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्ख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील। आपल्या शेजारी जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत पेजकडनं, काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेजकडनं हे वेगवेगळे पोस्ट केले जातात की ते राजकीय पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते राजकीय प्रेरणेचं आंदोलन करतात। पक्षाचे पदाधिकारी आहात किंवा काय प्रेरणेचं आंदोलन केलं? मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही, सर्वांना माहिती आहे। मी 12-13 वर्ष झालं समाजाचं काम करतो। असे फोटो कोणाला कोणी भेटले तो व्हायरल करत असतात, पण माझी भूमिका स्पष्ट आहे। मी मराठा समाजाचा आहे, मराठा समाजासाठी मरण। कुणीही हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोजदादाचे पण खूप आरोप मनोजदादाबरोबर आजपर्यंत झालेले आहेत, तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत। हे त्यांचं काम आहे आरोप करणं, पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार। शरद पवार गटाचे कार्यकर्ते कुणाचाच नाही। यापूर्वी कधी काम केलेलं आहे शरद पवार गटामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये काही? त्याला जवळपास 2013 मध्ये केलं होतं। 2013 मध्ये केलं होतं। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें